मंडळी, अर्थाचा अनर्थ कसा होतो याचं उदाहरण नेमकंच घडल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेत नुकतीच जीएसटी काउन्सिलची एक बैठक पार पडली आहे। या बैठकीत जुन्या इलेक्ट्रिक कार खरेदी विक्रीशी संबंधित एक निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाबद्दल सीतारमण यांनी एक सोपं उदाहरण देऊन समजावून सांगितलं होतं। तरी देखील याचा वेगळा अर्थ घेण्यात आला आणि यामुळेच प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। आता हा निर्णय नेमका काय होता आणि यामुळे गोंधळ कसा निर्माण झालाय याचाच किस्सा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर जुन्या इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारनं 18% जीएसटी लावलाय। या निर्णयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होतीये। समजा जर तुम्ही एखादी गाडी 6 लाख रुपयात खरेदी केली आणि नंतर 1 लाख रुपयांनी ती विकली तर यातील 5 लाख रुपयांच्या रकमेवर 18% जीएसटी द्यावा लागणार आहे। म्हणजेच तब्बल 90,000 रुपयांचा टॅक्स द्यावा लागणार आहे। याच व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे मात्र आता कन्फ्युजन वाढले। पण हे खरं नाहीये। याची खरी बाजू आता आपण समजून घेणार आहोत। खरं तर वापरलेल्या आणि जुन्या इलेक्ट्रिक कारच्या रिसेलवर 18% जीएसटी आकारण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला आणि या निर्णयामुळे मात्र मोठा गोंधळ निर्माण झालाय। रिसेलच्या मार्जिन व्हॅल्यूवर टॅक्स आकारण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली होती। परंतु आपल्याकडील जुनी कार विक्री करणाऱ्या लोकांनाच टॅक्स द्यावा लागेल असा चुकीचा अर्थ यातून घेण्यात आला। पण असं काहीच नाहीये। खरं तर हा टॅक्स जुन्या वाहनांच्या रिसेलमध्ये सहभागी असणाऱ्या बिझनेस व्हेंचर्स मंडळींना द्यावा लागणार आहे, ना की वाहन मालकांना। आता गोंधळ नेमका कशामुळे वाढलाय हे सांगायचं झालं तर बिझनेस व्हेंचरद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या जुन्या ईव्ही कारवर 18% जीएसटीला मंजुरी देण्यात आली आहे। यावेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी एक उदाहरण देऊन हा निर्णय नेमका काय आहे हे समजावून सांगितलं होतं। जर समजा एखादी कार ही 12 लाख रुपयांना खरेदी केली असेल आणि नंतर हीच कार जुनी समजून 9 लाख रुपयात विक्री केली असेल तर या किमतीत जी तफावत राहील त्या रकमेवर कर आकारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आपण जर आपल्याकडील जुनी कार विकली तर आपल्यालाच टॅक्स द्यावा लागेल असं मात्र लोकांना वाटू लागलं आणि याच पद्धतीनं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सुद्धा व्हिडिओद्वारे समजावून सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळेच लोकांमध्ये अधिकचा गोंधळ निर्माण झाला। मात्र आता असं असलं तरीही या गोंधळानंतर टॅक्स नक्की कोण देणार असाही प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर जीएसटी काउन्सिलने रिसेल वाहनांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्हेंचर्सवर टॅक्स आकारणार असल्याचं सांगितलं होतं। याआधी जुन्या ईव्ही कारच्या विक्रीवर 12% जीएसटी आकारला जात होता आणि आता यात वाढ करून हा 18% करण्यात आलाय। हा जीएसटी फक्त प्रॉफिट मार्जिनवरच आता द्यावा लागणार आहे। त्यामुळं आता हे नेमकं कसं असेल असाही प्रश्न तुम्हाला पडला असणार आहे। तर हे सुद्धा आपण एका उदाहरणावरूनच समजून घेणार आहोत। समजा एखाद्या डीलरनं जुनी इलेक्ट्रिक कार ही 9 लाख रुपयांना खरेदी केली असेल आणि नंतर ती 10 लाख रुपयात विक्री केली असेल तर अशा परिस्थितीत त्या डीलरला त्यातील 1 लाख रुपयांच्या नफ्यावर जीएसटी द्यावा लागणार आहे। जर 2 व्यक्तींनी आपापसात कार खरेदी विक्रीचा व्यवहार केला तर त्यांना मात्र या टॅक्समध्ये सवलत असणार आहे। म्हणजेच फक्त जुन्या ईव्ही कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनाच त्यांच्या नफ्यातील 18% रक्कम ही जीएसटी म्हणून सरकारच्या तिजोरीत जमा करावी लागणार आहे। दरम्यान या निर्णयामुळे सेकंड हँड ईव्ही मार्केटमध्ये मात्र आता चांगलीच खळबळ उडाली आहे आणि यामागं काही कारणंही आहेत। जसं की डीलर मार्जिनवर टॅक्स आकारण्यात येणार असल्यानं वाहनांच्या किमती वाढण्याची आता शक्यता आहे। म्हणजेच अप्रत्यक्षपणे याचा परिणाम हा कार खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांवर होणार आहे। या उलट जर नवीन ईव्ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला फक्त 5%च जीएसटी द्यावा लागणार आहे। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।